नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 32 साईजचं 4 टक्सचं पेपर कटिंग करणार आहोत। 4 टक्सचं 32 साईजचं पेपर कटिंग करायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वात आधी मी इथे एक पेपर घेतलेला आहे। मी इथे व्हाईट पेपर यूज करत आहे। तुम्ही न्यूजपेपर देखील यूज करू शकता किंवा कॅनव्हास देखील यूज करू शकता। सर्वात आधी आपण उंची मोजून घेऊयात। ज्या ब्लाउजवरून आपल्याला पेपर कटिंग करायचं त्याची उंची मोजून घ्यायची आहे। तयार ब्लाउजची उंची आहे 12 इंच, त्यात आपण 1 इंच ही शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेत असतो। तुमची जर ब्लाउजची उंची असेल तर 12.5 तर तुम्ही 13.5 वरती टिक करायचं आहे। आपल्याला तयार ब्लाउजची उंचीवरून 1 इंच हे वाढवून घ्यायचं असतं। इथेही आपण 13 इंच वरती टिक करून घेऊयात। इथे मी जे ब्लाउज शिवत आहे म्हणजेच कट करत आहे त्याची उंची आहे 12 इंच, त्यात आपण 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेला आहे। तयार ब्लाउजानुसार आपण जर उंची घेत असेल तर त्यासाठी आपल्याला 1 इंच उंचीत वाढवून घ्यायचं असतं। 1 इंच उंची ही आपण शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेत असतो। आता आपण 32 साईजचं शोल्डर टिक करून घेऊयात। मी इथे 13 इंच उंचीवरती टिक करून घेतलेला आहे। उंचीत आपण 1 इंच वाढवून 13 उंचीवरती आपण टिक केलेला आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। 32 साईजचं शोल्डर आहे 5.5 इंच। मी 32 साईजसाठी शोल्डर घेत आहे 5.5 इंच। आपल्याला 32 साईजसाठी 5.5 इंच ही शोल्डर घ्यायचं आहे। 2.25 इंच गडारुंदी, आपण गडारुंदी 2.25 ते 2.5 इंच घेऊ शकतो। तुम्ही 2.5 इंच ही घेऊ शकता आणि 2.25 इंच ही गडारुंदी घेऊ शकता, पण मी ते 2.25 इंच गडारुंदी घेत आहे। आता आपण पाठीमागचा गळा टिक करून घेऊयात। मी इथे पाठीमागचा गळा टिक करून घेत आहे। सर्वात आधी आपण पाठीमागचा भाग कट करत आहोत। तयार ब्लाउजचा पाठीमागचा गळा आहे 8.5 इंच, त्यात आपण अर्धा इंच वाढून 9 इंच वरती टिक करून घेतलेला आहे। 2.25 इंच गडारुंदी, इथेही आपण 5.5 इंच वरती टिक करून घेऊयात। पावणे 6 इंच मुंडा, आपल्याला 5.5 ते पावणे 6 इंच मुंडा घ्यायचा असतो। 32 साईजसाठी आपल्याला 5.5 ते पावणे 6 एवढा मुंडा घ्यायचा असतो। मी इथे पावणे 6 इंच मुंडा घेतलेला आहे। आता आपण जिथे जिथे टिक करून घेतलेला आहे तिथे लाईन मारून घेऊयात। मी इथे जिथे टिक करून घेतलेला आहे गड्याला तिथे लाईन मारून घेत आहे। गडारुंदी आपल्याला 32 साईजसाठी 2.25 ते 2.5 इंच घ्यायची असते, त्यापेक्षा जास्त गडारुंदी घ्यायची नसते। इथे आपण मुंड्याला ही लाईन मारून घेऊयात। इथे आपण मुंड्याला लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण गळी मोजून घेऊयात। आपण इथे 32 साईजचं पेपर कटिंग करत आहोत। 32चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 32चा चौथा भाग आहे 8 इंच। मी इथे जे पेपर कटिंग करत आहे 4 टक्सचं ते 32 साईजचं आहे। 32चा चौथा भाग 8 इंच येतो। आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी इथे आपण 8 इंच वरती टिक केलेला आहे आणि 1.5 इंच ही शिलाई मार्जिनसाठी घेत आहोत। आपल्याला 1.25 इंच, 1.5 इंच किंवा 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यावं लागतं। आता आपण कमर मोजून घेऊयात। कमर आहे 28 इंच। 28चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे। 28चा चौथा भाग आहे 7 इंच। 7 इंच वरती आपण इथे टिक करून घेऊयात। इथे मी 7 इंच वरती टिक करून घेतलेला आहे। प्रत्येकाचं कमरेचं माप हे वेगवेगळं असतं। तुम्ही तुमच्या ब्लाउजवरून किंवा बॉडी मेजरमेंटवरून माप काढून घेऊ शकता आणि त्याचा या पद्धतीने चौथा भाग करून टिक करून घेऊ शकतात। मी इथे 28 साईजचं कमर घेतलेलं आहे। 28चा चौथा भाग आलेला आहे 7 इंच। इथे आपण 7 इंच वरती टिक केलेलं आहे। 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन, आपण इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। आपण जे वरच्या साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते 1.5 इंच घ्यायचं आहे
आणि आपण घडीच्या साईडला जर 1.25 इंच किंवा 2 इंच घेतलेलं असेल तर आपल्याला कमरेतही तेवढंच घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही वरच्या साईडला जेवढं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तेवढं घ्यायचं आहे आणि हे अर्धा इंच आपण जे टिक करून घेतलं ते मागच्या टक्ससाठी घ्यायचं आहे. आता आपण लाईन मारून घेऊयात. मी ते मुंड्याला लाईन मारून घेतलेली आहे. म्हणजेच आपण घडी जिथं मोजून घेतलेली तिथे लाईन मारलेली आहे. ब्लाउजवरून मापे कशी काढायची आणि त्याचं पेपर कटिंग कसं करायचं त्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपण इथून गळा उतार देऊन देणार आहोत. मी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, 2.25 इंच गळा रुंदी, मुंडा घेतलेला आहे आपण 5.25 इंच आणि 32ची घडी घेतलेली आहे आपण 8 इंच आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि कमर घेतलेला आहे आपण 28 साईजचं, म्हणजे 28चा चौथा भाग 7 इंच. त्यात आपण 1.5 इंच हे शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे आणि जे अर्धा इंच आपण पुढच्या साईडला वाढवून घेतलेलं आहे ते आपण मागच्या टक्स पॉईंटसाठी वाढवलेलं आहे. प्रत्येक ब्लाऊजच्या पेपर कटिंगमध्ये आपल्याला हे टक्स पॉईंटसाठी अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. पाठीमागच्या भागातच आपण हे अर्धा इंच प्लस करत असतो. आता आपण इथे 1 इंचवरती पॉईंट करून घेऊयात. मी इथे आकार देऊन घेत आहे. इथे मी गोल गळा तयार करत आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार गळाला आकार देऊन घेऊ शकतात किंवा डिझाईनचा गळाही तयार करून घेऊ शकता. इथे आपण आता 1/2 इंचवरती उतार देणार आहोत. गळ्याच्या साईडला आपल्याला 1/2 इंच कमी करून घ्यायचं असतं. बऱ्याच जणांचे शोल्डर गळण्याचे प्रॉब्लेम येतात, त्यासाठी आपण 1/2 इंच हे कमी करून घेत असतो. या पद्धतीने गळ्याच्या साईडला 1/2 इंच कमी केल्यामुळे आपलं जे शोल्डर आहे ते गळत नाही. इथून आपण आता 1/2 इंचवरती गळ्याच्या साईडला टिक करून घेऊयात. बघू शकता इथून मी 1/2 इंचवरती टिक करून घेत आहे. हे 1/2 इंच आपण का टिक करतो, बऱ्याच जणांच्या आर्महोलला चुन्या पडतात आणि बऱ्याच जणांच्या आर्महोलला कापडही गोडा होतो. त्यासाठी आपण 1/2 इंच गळ्याच्या साईडला टिक करून घ्यायचं आहे आणि अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे. 1/2 इंच ह्या साईडला घेतल्यामुळे आपलं जे काखेमध्ये म्हणजेच आपलं जे आर्महोल आहे तिथंही चुन्या पडत नाही आणि कापडही गोडा होत नाही. इथे आपण 1 इंचवरती टिक करून घेतलेला आहे आणि पुढच्या साईडला अर्धा इंच ते 1.25 इंचवरती टिक करायचं आहे. इथं मी अर्धा इंचवरती टिक केलेला आहे आणि इथून 1 इंचवरती. तुम्ही जिथं आपण 1/2 इंचवरती टिक केलेलं आहे तिथून 1/2 इंच घेऊन देखील टिक करून घेऊ शकतात. आता आपण आकार देऊन घेऊयात. आकार देण्याआधी आपल्याला 1/2 इंच काखेच्या साईडला कमी करून घ्यायचं असतं. मी इथे काखेच्या साईडला बघू शकता तुम्ही खालच्या साईडने टिक करून घेतलेला आहे. 1/2 इंच आपल्याला या पद्धतीने टिक करायचं आहे आणि तिथून आकार द्यायचा आहे. तिथून आपण का टिक करून घेतो, बऱ्याच जणांच्या काखेमध्ये ब्लाऊज टाईट होतं. ते ब्लाऊज जास्त टाईट होऊ नये म्हणून आपण या पद्धतीने 1/2 इंच खालच्या साईडला टिक करून घेत असतो आणि आपल्याला या पद्धतीने आकार द्यायचा आहे. मी इथं काखेला आकार देऊन घेतलेला आहे. आपल्याला 1.5 इंच साईडला सोडून अशा पद्धतीने मागचा आकारही देऊन द्यायचा आहे. मी इथे दोघंही आकार देऊन घेतलेले आहेत. डार्क करून दाखवते मी तुम्हाला दोघंही आकार. मी इथे दोघंही आकार डार्क करून दाखवलेले आहेत. इथून आपण अर्धा इंच घेतलेला आहे. इथून आपण 1.5 इंच सोडूनच आकार देऊन घ्यायचा असतो. मी तुम्हाला मोजूनही दाखवते. हे जे 1.5 इंच हे आपलं शिलाई मार्जिन आहे तिथून आपल्याला सोडूनच आकार द्यायचा असतो. तुम्ही जर स्टार्टपासून आकार दिला तर आपण जेव्हा बाही लावतो म्हणजे ज्यावेळेला आपण बाही जॉईन करतो त्यावेळेला बाहीचा जे शिलाई आहे ती खालीवरती होऊन जाते. म्हणून आपल्याला 1.5 इंच सोडूनच आकार द्यायचा असतो. बऱ्याच जणांचा बाहीचा जो जॉईंट असतो आपला तो खालीवर होऊन जातो. तर तो खालीवर जर तुम्ही आकार घेतलेला असेल तर त्यामुळेही होऊ शकतं. म्हणून 1.5 इंच आपल्याला सोडूनच हा आकार द्यायचा असतो.
इथे आपला काखेचा आकार देऊन तयार झालेला आहे, म्हणजेच मुंड्याला आपण आकार देऊन घेतलेला आहे। इथून आपण 1 इंच घेतलेला आहे आणि हा पुढचा भाग आहे तो अर्धा इंच घेतलेला आहे। आता आपण मागचा टक्स पॉइंट करून घेऊयात। 4.5 इंच हा आपला मागचा टक्स पॉइंट आहे। नॉर्मल गळ्यासाठी आपल्याला 4.5 इंच हा टक्स पॉइंट घ्यायचा आहे आणि तुम्ही जर डीप गळा घेत असाल तर 4.5 पर्यंत आपल्याला हा टक्स पॉइंट घ्यायचा आहे। इथे आपण लाईन मारून घेऊयात। हा जो टक्स आहे तो आपला अर्धा इंचाचा येतो, म्हणून आपण कमरेच्या साईडला अर्धा इंच हे वाढवून घेत असतो। इथे आपण टक्स टिक करून घेतलेला आहे। मी तुम्हाला डीप गळा कसा घ्यायचा तेही दाखवत आहे। या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। डीप गळ्यासाठी आपल्याला हे वाढवून घ्यायचं असतं। आपल्याला गळा रुंदी वरच्या साईडला बिलकुल वाढवायची नाही, फक्त खालूनच वाढवून घ्यायची असते। समजा आपण वरून जर वाढवली तर आपलं शोल्डर खाली गळू शकतं, म्हणून आपल्याला वरच्या साईडला आहे तेवढीच गळा रुंदी ठेवायची आहे आणि खालच्या साईडने असं वाढवून घ्यायचं आहे। हा आपला डीप गळा आहे। तुम्ही डीप गळाही कट करू शकतात, पण मी इथे नॉर्मल गळा तुम्हाला दाखवत आहे। डीप गळा मी तुम्हाला टिक करून दाखवत आहे की तुम्ही कसं कट करू शकता। इथे आपण डीप गळ्यासाठी आकार देऊन घेतलेला आहे। आपण जरी डीप गळा घेतला किंवा स्मॉल गळा घेतला तरी आपल्याला वरच्या साईडने 1/2 इंच हे कमी करायचं असतं, म्हणजेच गळ्याच्या साईडने आपण जे 1/2 इंच क्रॉस लाईन मारलेली आहे ती आपल्याला कमीच करून घ्यायची असते। ती कमी केल्यामुळे आपलं जे शोल्डर आहे ते गळत नाही। इथे मी तुम्हाला नॉर्मल गोल गळाही दाखवलेला आहे आणि डीप गळाही दाखवलेला आहे। तुम्ही तुमच्या चॉईसने गळा घेऊ शकता। आता आपण जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो काढून घेऊयात। हा आहे आपला 4 टक्सचा पाठीमागचा भाग। साईडचा जो एक्स्ट्रा पेपर आहे तो काढून घेऊयात। मी इथे साईडचंही पेपर कटिंग करून घेत आहे। मी याआधी 4 टक्सचे 34 साईज, 38 साईज आणि 40 साईजचे पेपर कटिंगचे व्हिडिओ देखील शेअर केलेले आहे आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथून आपल्याला दोघंही जॉईंट एकत्र कट करायचे असतात। हे 1.5 इंच आपण जिथे टिक केलेले आहे तिथून आपण दोघंही जॉईंट एकत्र कट करून घेणार आहोत। नंतर आपल्याला 1.5 इंचानंतरच आपल्याला आकार चेंज करून घ्यायचे असतात। इथे मी हा पाठीमागचा भाग कट करून घेत आहे। मी याआधी 28 साईजपासून ते 40 साईजपर्यंत बाह्या कशा कट करायच्या आणि बाह्यांची मापं कशी घ्यायची त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथं आपण 1/2 इंच गळ्याच्या साईडला उतार करून घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे। आता आपण नॉर्मल गोल गळा कट करून घेऊयात। मी इथे नॉर्मल गोल गळा कट करत आहे। तुम्ही डीप गळा देखील कट करू शकतात किंवा गळ्याला कुठलाही आकार देऊन घेऊ शकतात। इथे आपला 32 साईजचा 4 टक्सचा पाठीमागचा गळाही कट झालेला आहे। हे जे अंतर आहे दोघांमधलं हे अर्धा ते 1.25 इंच एवढं आलं पाहिजे, म्हणजे अर्धा इंच तर 1.25 इंच एवढे हे अंतर आलं पाहिजे। दोघंही अंतर आपले तेवढेच आले पाहिजे। मी हे अंतर 1 इंचाचं घेतलेलं आहे, जे आतलं अंतर आहे ते 1 इंच घेतलेलं आहे आणि बाहेरचं अंतर मी अर्धा इंच घेतलेलं आहे। आपण दोघंही अंतर सेम घेऊ शकतो, म्हणजेच अर्धा इंच पुढे घेऊ शकतो आणि अर्धा इंच पाठीमागे। आता आपण पुढचा भाग कट करूयात। मी ते पुढचा भाग कट करण्यासाठी व्हाईट पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने पाठीमागचा भाग ठेवलेला आहे। अर्धा इंच आपल्याला या साईडला सोडून द्यायचं असतं। अर्धा इंच आपल्याला गळ्याच्या साईडने हे वाढवून घ्यायचं असतं। हे आपण का वाढवतो? काज बटन पट्टीसाठी आपल्याला हे वाढवून घ्यायचं असतं। आता आपण सेम पद्धतीने टिक करून घेऊयात। जसं की मागचा भाग आहे तशाच पद्धतीने आपल्याला हे टिक करून घ्यायचं आहे। इथून आपण अर्धा इंच वाढवून घेणार आहोत। मी तुम्हाला मोजूनही दाखवते। अर्धा इंच आपल्याला हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे। आता आपण पाठीमागच्या भागावरून पुढचा भाग टिक करून घेऊयात। सर्वात आधी आपण मुंडा टिक करून घ्यायचा आहे। पुढच्या साईडने आपल्याला अर्धा इंच सोडूनच हे टिक करायचं असतं। आपल्याला पुढच्या भागातही अर्धा इंच उंचीत वाढवून घ्यायचं असतं।
मी गळ्याच्या इथे टिक करून घेतलेला आहे। आता आपण इथे 1/2 इंच खालच्या साईडला टिक करून घेऊयात। मी उंचीच्या इथे लाईन मारून घेत आहे। उंचीत मी नंतर वाढवून दाखवणार आहे तुम्हाला। इथे आपण उंचीच्या साईडला ही लाईन मारून घेतलेली आहे। इथेही आपण अर्धा इंच एवढी लाईन मारून घेऊयात, जेणेकरून लवकर लक्षात येईल। मी इथे लक्षात येण्यासाठी लाईन मारून घेत आहे। अर्धा इंच आपल्याला गळ्याच्या साईडने हे एक्स्ट्रा घ्यायचं असतं। मी इथे लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण हा पाठीमागचा भाग काढून साईडला ठेवून देणार आहोत आणि पुढचा भाग टिक करून घेणार आहोत। मी आता पुढच्या गळ्याची उंची मोजून घेत आहे। पुढच्या गळ्याची उंची आहे 6 इंच, त्यात आपण अर्धा इंच वाढवलेला आहे। पुढच्या गळ्याच्या आणि मागच्या गळ्याच्या उंचीत आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। तुम्ही जर तयार ब्लाउजवरून गळा मोजून घेत असाल तर त्यात आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। 2.25 इंच गळा रुंदी। तुमच्या गळ्याची उंची जर 6.5 इंच असेल तर तुम्हाला 7 इंच घ्यायचं आहे। तुमच्या गळ्याची उंची जर 5.5 इंच असेल तर तुम्हाला 6 इंच घ्यायचं आहे। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। इथेही मी लाईन मारून घेत आहे। 1 इंचवरती गळ्याच्या इथे टिक करून घेऊया। मी ते 1 इंचवरती टिक केलेला आहे। आता आपण 5.5 इंचवरती टिक करून घेणार आहोत। जसं की आपण शोल्डर मोजून घेतो त्या पद्धतीने जिथे आपण अर्धा इंच सोडून घेतलेला आहे आणि लाईन मारलेली आहे तिथून आपल्याला 5.5 इंचवरती टिक करायचं आहे। इथून 5.5 इंच जो मुंडा आहे आपला तो 5.5 इंच घेतलेला आहे मी। आता आपण लाईन मारून घेऊया। मी इथे लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण 1/2 इंच गळ्याच्या साईडने टिक करून घेणार आहोत। ज्यांच्या आर्महोलला चुन्या पडतात आणि कापड गोळा होतो त्यासाठी आपल्याला हे 1/2 इंच गळ्याच्या साईडने टिक करून घ्यायचं असतं आणि या पद्धतीने क्रॉस लाईन मारून घ्यायची असते। इथेही आपण जॉईन करून घेऊयात। आता आपल्याला इथून 1 इंचवरती टिक करायचं आहे। आपण 1.25 इंचवरती देखील टिक करून घेऊ शकतो किंवा 1 इंचवरती देखील टिक करून घेऊ शकतो। इथे मी टिक करून घेतलेला आहे। आता आपल्याला आकार द्यायचा आहे। आपल्याला 1.5 इंच सोडूनच आकार देऊन घ्यायचा आहे। बघू शकता मी कुठून कसा आकार देत आहे। अशा प्रकारे आपल्याला जो आतला आकार आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे। इथे मी जो आतला आकार आहे तो व्यवस्थित देऊन घेतलेला आहे। इथे आपण जो आतला आकार आहे तो व्यवस्थित देऊन घेतलेला आहे। आता आपण पुढच्या आकारातला आणि पाठीमागच्या आकारातला अंतर बघूयात। बघू शकता मी अर्धा इंच एवढं अंतर घेतलेलं आहे दोघांमधलं आणि इथून 1 इंच घेतलेलं आहे। तुम्ही 1.25 इंच देखील घेऊ शकता। इथे आपण मुंडा टिक करून घेतलेला आहे, म्हणजेच मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया। इथे मी गळ्यालाही आकार देऊन घेतलेला आहे। इथे आपल्याला गोल गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपण उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेऊयात। पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात उंचीत अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। इथून मी अर्धा इंचवरती टिक करून घेत आहे आणि पलीकडच्या साईडलाही आपल्याला अर्धा इंचवरती टिक करून घ्यायचं आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। तुम्ही कटोरी ब्लाउज कट करा किंवा आपलं 4 टक्सचं ब्लाउज कट करा, त्यासाठी आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं।
आता आपण क्रॉस पट्टीला टिक करून घेऊयात। 3 इंच मी इथे क्रॉस पट्टी घेत आहे। गळ्याच्या साईडने आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे। जे आपण अर्धा इंच वाढवून घेतले तेही आपण यामध्ये ॲड केलेलं आहे आणि मुंड्याच्या साईडने आपण 2.5 इंच घेतलेलं आहे। गळ्याच्या साईडने पेक्षा मुंड्याच्या साईडला आपल्याला अर्धा इंच हे कमी घ्यायचं असतं। मी क्रॉस पट्टीला तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आकार देऊन दाखवते। आधी आपण स्केलने सरळ लाईन ओढून घेऊयात। इकडच्या साईडला मी 2.5 इंचवरती आधी टिक करून घेते। आपल्याला 3 इंचालाच आकार द्यायचा आहे, पण मी तुम्हाला आकार देण्याची अगदी सोपी पद्धत दाखवत आहे। इकडचं 2.5 इंच आणि ह्या साईडचं 2.5 इंच आपण सरळ लाईन मारून घेऊयात। आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। जे आपण वरती अर्धा इंच वरती टिक केलेलं आहे तिथे आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे। ही क्रॉस पट्टीला आकार देण्याची अगदी सोपी पद्धत आहे। तुम्ही या पद्धतीने देखील आकार देऊन घेऊ शकतात। आता आपण जे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे तिथंही व्यवस्थित आकार टच करून घेऊयात। जे पुढच्या साईडने आपण वाढवून घेतलेलं आहे तिथं मी इथे जो आकार दिलेला आहे तो वाढवून घेत आहे। इथेही आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। बघू शकता अगदी सोपी पद्धत आहे ही क्रॉस पट्टीला आकार देण्याची। आपला इथं पुढच्या साईडचा भाग टिक झालेला आहे। आपण जे टक्स पॉइंट आहेत ते नंतर घेणार आहोत। आता आपल्याला कमरेच्या साईडने 1 इंच वाढवून घ्यायचं असतं। हे 1 इंच आपण का वाढवतो? आपला जो मेन टक्स असतो तो 1 इंच रुंदीचा असतो, म्हणून आपल्याला कमरेच्या साईडने 1 इंच हे वाढवून घ्यायचं आहे। आता आपण काखेच्या साईडने अर्धा इंच वाढवून घेऊयात। आपल्याला 4 टक्स ब्लाउजसाठी काखेच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। काखेमधून आपला जो 1 टक्स असतो त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। आता आपण जिथे जिथे वाढवून घेतलेलं आहे तिथे लाईन मारून घेऊयात। म्हणजेच कमरेच्या साईडने 1 इंच वाढवलेलं आहे आणि काखेच्या साईडने अर्धा इंच। तर आपल्याला या पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे। इथे आपण 1 इंच वाढवून घेतलेलं आहे। आपल्याला टक्ससाठी हे 1 इंच वाढवून घ्यायचं असतं। इथून तर एवढी आपली उंची आहे आणि उंचीमध्ये आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। पुढच्या भागाच्या उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंच हे उंची वाढवून घ्यायचं असतं। मी इथे अर्धा इंच वाढवून टिक करून घेतलेलं आहे। हे का वाढवायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे। इथून आपण टक्ससाठी 1 इंच वाढवलेला आहे, जो आपला मध्ये मेन टक्स येतो त्यासाठी, आणि इथून जे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे तिथंही आपला 1 टक्स येतो छोटासा, त्यासाठी आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। आणि इथून आपण हे अर्धा इंच काज बटन पट्टीसाठी वाढवलेलं आहे। आपण कुठे किती इंच वाढवलेलं आहे आणि ते का वाढवलेलं आहे ते मी यामध्ये सांगितलेलं आहे। आता आपण जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेऊयात। मी इथे ब्लाउजची उंची घेतलेली आहे 13 इंच। तुम्ही उंचीनुसार ब्लाउजची उंची वाढवून घेऊ शकतात, म्हणजे तुम्ही ज्या ब्लाउजवरून माप घेत आहात त्याच्यानुसार तुम्ही उंची घेऊ शकतात। हा आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे। आता आपण आतला आकार कट करून घेऊयात, कारण हा आपला पुढचा भाग आहे। पुढच्या भागाला नेहमी आतला जो आकार असतो तो कट करून घ्यायचा असतो। इथे मी आतला आकार कट करून घेत आहे। इथे आपण मुंड्याचा आकार कट करून घेतलेला आहे। आता आपण गळा कट करून घेऊयात। इथून जे 1/2 इंच आपण कमी करून घेतलेलं आहे तेही मी कट करून दाखवणार आहे। आपल्याला पुढच्या साईडला आणि पाठीमागच्या साईडला सेम पद्धतीने हा आकार कट करायचा असतो, म्हणजे जे 1/2 इंच आपण गळ्याच्या साईडने कमी करून घेतलेला आहे, शोल्डर गळ न आपण जे 1/2 इंच गळ्याच्या साईडने कमी करून घेतलेलं होतं पाठीमागच्या भागाला, तसंच आपण पुढच्या भागालाही कमी करून घेतलेलं आहे। बघू शकता इथेही सेम पद्धतीने आपण लाईन मारलेली आहे। आपल्याला दोघंही भाग सेम कट करायचे असतात। वरच्या साईडचे जे आपण गळ्या रुंदीच्या इथे कट केलेलं आहे, आपलं शोल्डर गळू नये म्हणून आपण तिथे 1/2 इंच वरती कट करून घेत असतो। आता आपण क्रॉस पट्टी कट करूयात।
इथे आपली क्रॉस पट्टी देखील कट झालेली आहे आणि हे 1 इंच वाढवलेलं आहे, ते आपण जो मेन टक्स आहे त्यासाठी वाढवलेला आहे. आता आपण टक्स पॉइंट करून घेऊयात. 32 साईजसाठी आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे 4 इंच रुंदी. आपली जी टक्स पॉइंटची रुंदी आहे ती 4 इंच घेतलेली आहे मी 32 साईजसाठी. तुम्ही टक्सची रुंदी आणि टक्सची उंची तुमच्या ब्लाऊजवरून काढून घेऊ शकतात. अर्धा इंच या साईडने आणि अर्धा इंच आपल्याला त्या साईडने टिक करून घ्यायचा आहे. हा जो 1 इंचाचा आपला टक्स आहे ते आपण इथे 1 इंच वाढवून घेतलेला आहे. इथे उंची घेत आहे मी 2.25 इंच. जी टक्सची उंची आहे ती आपल्याला 2.25 इंच घ्यायची आहे. तुम्ही टक्सची उंची देखील तुमच्या ब्लाऊजवरून काढून घेऊ शकता. तुमच्याकडे जे ब्लाऊज आहे, तुम्ही ज्या ब्लाऊजवरून माप घेत आहात त्या ब्लाऊजवरून आपल्याला टक्सची उंची आणि टक्सची रुंदी काढता येते. इथे मी हा पुढचा टक्स घेतलेला आहे आणि तो 1 इंचाचा घेतलेला आहे. आपल्याला पुढचा टक्स नेहमी 1 इंचाचा घ्यायचा असतो. आता आपण याचा निम्म करून घेऊयात. निम्म करण्याची खूप सोपी पद्धत आहे. 4.25 इंच हे आलेलं आहे. टेप आपल्याला या पद्धतीने 4.25 इंच वरती फोल्ड करायचा आहे आणि अगदी मधोमध असं टिक करून घ्यायचं आहे. इथे मी मधोमध अगदी टिक करून घेतलेला आहे. इथूनही आपण मोजून घेऊयात. इथे आपल्याला 1.5 इंच वरती टिक करायचं आहे. 32 साईजसाठी आपण 1.5 इंच वरती टिक करून घेत आहोत. मुंड्याच्या साईडला आपल्याला 1 ते 1.25 इंच वरती टिक करायचं आहे. मी इथे 1 इंच वरती टिक करून घेत आहे. हे आपले टक्स पॉइंट आहेत. इथे आपल्याला हा जो टक्स घ्यायचा आहे याची रुंदी घ्यायची आहे 3 इंच. हे अर्धा इंच आपण वाढवून घेतलेलं आहे, तेही आपल्याला यात काउंट करायचं आहे, म्हणजेच ॲड करून घ्यायचं आहे. 3 इंचाचा आपला हा टक्स आहे. 5.5 इंचाचा आपला हा आहे. 5.5 इंचवरती आपण इथे टिक केलेला आहे. 1.5 इंच आपलं अंतर आलं पाहिजे. जे टक्सचे अंतर आहेत आपले ते 1.5 इंच एवढे आले पाहिजे. इथूनही आपल्याला टक्सला लाईन मारून घ्यायची आहे. इथून आपल्याला टक्सला लाईन मारून घ्यायची आहे. हा जो टक्स आहे आपला 3 इंचाचा. इथूनही आपण जो टक्स घेतलेला आहे तो पण 3 इंचाचा आहे. हा थोडा क्रॉस येतो या पद्धतीने. अगदी हलका क्रॉस येतो, जास्त क्रॉसही नाही आणि जास्त स्ट्रेटही नाही. इथेही आपण या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे. आपले जे 4ही टक्स आहेत त्यात 1.5 इंचाचे अंतर आले पाहिजे. बघू शकता तुम्ही 1.5 इंचाचे अंतर आहेत. इथे आपले टक्स स्टिक झालेले आहेत. या पद्धतीने आपले टक्स येतात. इथेही आपण लाईन मारून घेऊयात जेणेकरून लवकर लक्षात येईल. तुम्ही खाचे देखील पाडून घेऊ शकतात, पण मी या पद्धतीने लाईन मारून दाखवते, प्रत्येकाचे लक्षात येईल त्यासाठी मी इथे लाईन मारून घेत असते. तुम्ही खाचेही पाडून घेऊ शकता. मी ते तुम्हाला पॉइंट करून दाखवते. हे आपले टक्स पॉइंट आहेत. इथून जे आपण घेतलेलं आहे ते आपण इथे वाढवून घेतलेलं आहे. इथे आपले टक्स पॉइंट टिक झालेले आहेत. हे आपण 3 इंच घेतलेलं आहे. हे आपण 2.25 इंच, हा 1 इंचाचा आपला मेन टक्स आहे. आपण 1 इंचाचा टक्स घेतलेला आहे ते आपण वाढवून घेतलेला आहे. आणि हा जो आहे 5.5 इंचाचा टक्स, इथून 1.5 इंचावरती टिक करून आपण 5.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. आणि हा जो टक्स आहे
तोही 3 इंचाचा आहे। इथे आपला पुढचा टक्सचा पॉइंट क्लिअर झालेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी ते क्लिअर केलेला आहे। हा टक्स घेतल्यानंतर वरची बाजू कमी होऊन जाते आणि एवढी क्रॉस पट्टी बऱ्याचदा उरते, तर ती जॉईन केल्यानंतर तुम्हाला कट करून घ्यायची आहे। जेवढी तुमची क्रॉस पट्टी उरत असेल तेवढी आपल्याला कट करून घ्यायची असते। आणि आपण उंचीमध्ये अर्धा इंच का वाढवलं, इथे आपण जेव्हा क्रॉस पट्टी जॉईन करतो त्यावेळेला अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं, म्हणून आपल्याला उंचीमध्ये अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। हे नेहमी पुढच्या भागाच्या उंचीमध्ये वाढवायचं असतं। मी आता सांगितलंय तुम्हाला पुढच्या उंचीमध्ये आपण पाठीमागच्या भागापेक्षा अर्धा इंच उंची का घेतो। इथे आपला पुढचा भाग, पाठीमागचा भाग आणि क्रॉस पट्टी तयार झालेली आहे। मी तुम्हाला ठेवूनही दाखवते, बघू शकतात। हे साईडला आपण वाढवून घेतलेला आहे, तो हा मेन टक्स येईल क्रॉसचा, त्यासाठी ते शिलाईमध्ये जातं। आणि हा जो आपला मिडलचा टक्स आहे त्यासाठी आपण 1 इंच तर वाढवून घेतलेला आहे। इथे आपला 32 साईजचा 4 टक्सचा पेपर कटिंग रेडी झालेला आहे। मी परत तुम्हाला एकदा पाठीमागचा भाग दाखवते। हे जे आपण अंतर घेतलेलं आहे ते अर्धा इंचचं आहे आणि हा आहे फक्त डीप गळ्यासाठी यूज करण्यासाठी। तुम्ही जर डीप गळा घेत असाल तरच आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं, नाहीतर आपल्याला नॉर्मल गळा कट करू शकतात। आणि हे पाव इंच जे आहे ते बऱ्याच जणांच्या आर्महोलला चुन्या पडतात आणि कापड गोळा होतो, त्यासाठी आपल्याला पाव इंच या साईडला टिक करून घ्यायचं असतं। आज आपण इथे 32 साईजचं 4 टक्सचं पेपर कटिंग तयार केलेलं आहे आणि ते खूप मी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। आणि याआधी मी 34 साईजचं, 38 साईजचं आणि 40 साईजचं 4 टक्सचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तोही या पद्धतीने सेम समजून सांगितलेला आहे मी। आपला मी पाठीमागचा भाग तुम्हाला समजून सांगितलेला आहे। आता आपण पुढच्या भागावरही लिहून घेणार आहोत। पुढचा भागही मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे, जो आपण 32 साईजचा 4 टक्सचा पेपर कटिंग टिक केलेला आहे। इथे आपला 32 साईजचा 4 टक्सचा पेपर कटिंग रेडी झालेला आहे। मी तुम्हाला क्रॉस पट्टी ही दाखवते। ही आहे आपली क्रॉस पट्टी। मी या व्हिडिओमध्ये बाहीची कटिंग नाही दाखवली आहे। याआधी मी सर्व साईजच्या बाह्यांचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या बाह्यांच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे किती साईजसाठी आपल्याला बाहीची घडी किती इंच घ्यायची आहे। आज आपण 32 साईज 4 टक्सचं अगदी सोप्या पद्धतीने पेपर कटिंग बघितलेलं आहे। मी तुम्हाला बाहीची मापे कशी घ्यायची तेही सांगत आहे, म्हणजेच बाहीची घडी कशी घ्यायची ते मी इथे सांगत आहे। अर्धा इंच आपल्याला वरच्या साईडने टिक करायचं आहे। हे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाईल, म्हणून आपण अर्धा इंच वरच्या साईडला टिक करायचं आहे। आणि तिथून आपल्याला जो हा गोल राऊंड आहे, मुंड्याचा जो गोल राऊंड आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। मी बाही कट करून नाही दाखवणार आहे, फक्त तुम्हाला माप घेऊन दाखवत आहे। या पद्धतीने आपल्याला माप घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला बाही कट करायची आहे। इथे जो मुंड्याचा गोल राऊंड आहे पाठीमागचा, तो आलेला आहे 8.5 इंच। बघू शकता तुम्ही, जेवढा इंच आपला हा गोल राऊंड असेल तेवढ्या इंचची आपल्याला बाहीची घडी घ्यायची असते। हा जो गोल राऊंड येईल तेवढीच आपल्याला बाहीची घडी घ्यायची असते आणि बाही कट करायची असते। तरीही तुम्ही बाहीचा व्हिडिओ एकदा नक्की बघा, त्यात मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला जर आमचा 32 साईजचा 4 टक्सचा पेपर कटिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।